हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस मंदिरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आता वाजले सकाळचे 6:15. बघा असं आहे वातावरण. आणि आज आहे रविवार, पौष महिन्यातला पहिला रविवार. त्यासाठी सूर्य उगवायच्या आधी उठून आंघोळ करावी लागते आणि आमच्याकडे अशी पद्धतच आहे. आणि हे बघा, हे असं सूर्यनारायणाला पाणी घालून सकाळी पहिल्या किरणाला त्याची पूजा करावी लागते. आणि मग हे सगळं झाल्याच्या नंतर मध्ये रक्तचंदनाने किंवा गंधगोळीने, गंधगोळीची गोळी असते देवाला लावतो ते गंध, त्या गंधाने सूर्यनारायण काढून, आदित्य रानोबाई काढून त्यांची छान पूजा करायची असते. आणि सूर्य उगवायच्या आधी म्हणजे उगवताना हे सगळं व्हायला पाहिजे, अशी याची एक हे आहे, काय म्हणतात त्याला, पद्धत. तर हे बघा, असं हा गणपती पानावरती सुपारी ठेवलेला आणि सूर्यनारायण आपला. आणि ह्या सीझनला जे असतं की नाही, ऊस, ढाळे, बोरं, वाटाण्याची शेंग, गाजर, जी काही फळं आपल्याकडं उपलब्ध असतील, जे अवेलेबल असतील ते फळं सूर्यनारायणाला ठेवायचे असतात. तीळ आणि गूळ याचा नैवेद्य असतो सूर्यनारायणाला. हे बघा, असं व्यवस्थित छान त्याची पूजा करून, असं सूर्यनारायण काढून आणि हे सगळं त्याच्यासमोर व्यवस्थित ठेवून एवढं छान वाटतं, प्रसन्न एकदम. सकाळी उठल्यावर हे बघा, असं सूर्यनारायण खिडकीतून दिसते आणि मी तिथे पूजा मांडली पाटावरती. असं हे बघा, व्यवस्थित छान सगळी पूजा मांडून व्यवस्थित पूजा करायची. 4 रविवार 5 रविवार काय येतील ते मनोभावे पूजा करायची आपली. आणि मग शेवटच्या रविवारी सवाष्ण्या बायकांना बोलवून 4, 5, 2, 1 तुमच्या जे पण येतील तेवढ्यांना हळदी कुंकू करायचं असतं. जास्त काही तामझाम नसतो या पूजेचा. असं छान व्यवस्थित, फक्त ह्याला काय, सूर्यनारायण हाताने काढून पूजा करायची असते, ह्याचं महत्त्व आहे याला. आणि मग आधी तर ना, लग्न झाल्या तर आधी रविवारच्या दिवशी चिरू द्यायच्या, म्हणजे कापायचं नाही असं काही, भाजी बिजी आदल्या दिवशीच सगळं करून ठेवायची त्याची व्यवस्था, अशी पद्धत होती. मग केस धुवायचे नाही रविवारी या उपवासाच्या. आता सगळं बुडीत गेलं आहे, तर तेवढं कोणी पाळत नाही. पण हे बघा, वांग घालून खिचडी आणि असा नैवेद्य असतो आज. आणि अशी कहाणी ऐकताना हातावरती 3 तीळ किंवा 3 तांदूळ आणि 2 तीळ किंवा 2 तांदूळ असं घेऊन कहाणी ऐकून सूर्यनारायणाला अर्पण करायचे असते. तुमच्याकडे पण अशी करतात का पूजा?